कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. कोकणामध्ये घडणाऱ्या घडामोडींची इत्यंभूत माहिती देणारे प्रसारमाध्यम म्हणजेच माझे कोकणमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. नमस्कार, मी सागर कदम. तुम्ही पाहत आहात माझे कोकणचे प्राईम टाइम बुलेटिन. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात बातमीपत्रातील महत्त्वाच्या हेडलाईन्स. लोटे MIDC मध्ये पुन्हा एकदा अग्नितांडव. अल्ट्रफ केमिकलच्या मोकळ्या प्लॉटमध्ये आग. प्लॉटमध्ये ठेवलेले लाखोंचे साहित्य जळून झाले खाक. केलकम कंपनीच्या कामगारांचे देणे द्या, अन्यथा कारखाना हलू देणार नाही. शिवसेना ठाकरे गटाचा साधना कंपनीला इशारा. अलिबागमधील चौल आग्राव रस्ता झाला खड्डेमय. दुरुस्तीकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष. ग्रामस्थ आंदोलनाच्या पावित्र्यात तर रस्त्याच्या दुरुस्तीसाठी मुख्यमंत्र्यांना देणार पत्र. आणि कालिका मातेच्या पालखीचे रत्नागिरी शहर पोलीस स्थानकात स्वागत. पोलीस ठाण्यासमोर नाचवली पोलिसांनी पालखी. यावेळी पोलिसांनी पूजा करून घातले गाऱ्हाणे. आता पाहूया सविस्तर वृत्त. रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वात मोठी MIDC असलेल्या खेडमधील लोटे MIDC मध्ये या महिन्यात दुसऱ्यांदा आगीची घटना घडलेली आहे. अल्ट्रफ केमिकल्स या नावाने असलेल्या मोकळ्या प्लॉटमध्ये दुपारी 2 वाजता भीषण आग लागून हिंदुस्तान युनिलिव्हर कारखान्याचे साहित्य जळून खाक झाले. लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीमध्ये अल्ट्रफ केमिकल नावाने एका धनाढ्य व्यक्तीने MIDC कडून प्लॉट खरेदी केला आहे. मात्र गेले कित्येक वर्ष हा प्लॉट रिकामाच असून यामध्ये हिंदुस्तान युनिलिव्हर या कंपनीचे साहित्य ठेवले जाते. त्या बदल्यात या प्लॉटच्या मालकाला ठराविक रक्कम मिळते अशी चर्चा आहे. MIDCने हा प्लॉट येथे उद्योग उभा करण्यासाठी या धनाढ्य व्यक्तीला दिला होता. महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाच्या नियमाप्रमाणे ठराविक वेळेमध्ये कारखान्याची उभारणी करून एका विशिष्ट कालावधीमध्ये उत्पादन घेण्यास सुरुवात करणे अनिवार्य असते. मात्र गेली कित्येक वर्ष हा प्लॉट रिकामा असून येथे कोणत्याही प्रकारची रोजगार निर्मिती झालेली नाहीये. तरीही MIDCच्या अथवा शासनाच्या ही गोष्ट लक्षात कशी आली नाही असा प्रश्न पंचक्रोशीतून विचारला जात आहे. आणि जर या प्लॉटमध्ये इतर कंपन्यांचे साहित्य भाडे घेऊन ठेवले जात असेल तर तशी तरतूद MIDCच्या नियमाप्रमाणे आहे का असाही सवाल पंचक्रोशीतून विचारला जात आहे. मग अशी दुर्घटना घडल्यास त्याची झळ आजूबाजूच्या कारखान्यांना लागली तर याला जबाबदार कोण असा संतप्त सवाल ग्रामस्थ करत आहेत. MIDCच्या फायर स्टेशनकडून 1.5 तासाच्या प्रयत्नांनी आग विझवण्यात आली. खेड तालुक्यातील लोटे परशुराम औद्योगिक कायम कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत राहिलेले आहे. आता या वाढत्या तापमानामुळे होण्याची काहिली वाढलेली आहे आणि अशातच अनेक ठिकाणी आगी लागण्याच्या घटना घडत आहेत. मात्र या MIDCतील या औद्योगिक वसाहतीमधील काही कारखानदार याबाबत काही उपाययोजना किंवा काळजी घेणे हे त्यांच्याकडून होत नाही आहे आणि परिणामी फार मोठ्या आगी लागण्याची दुर्घटना घडत आहेत. आज येथे अल्ट्रफ केमिकल या नावाने रजिस्टर केलेला MIDCकडे नोंद असलेला हा प्लॉट आहे. परंतु या प्लॉटमध्ये कोणत्याही प्रकारचा कारखाना चालू नाही आहे, कुठल्याही प्रकारचं उत्पादन घेतलं नाही किंवा रोजगार निर्माण झालेला नाही. आणि हा प्लॉट या मालकांनी दुसऱ्या एका कारखान्याला भाड्याने देऊन त्यांचं मटेरियल इथं ठेवण्यात आलेलं आहे आणि त्या मटेरियलला आज अशी भयंकर आग लागलेली आहे. आपण इथं पाहू शकताय की या रिकाम्या प्लॉटमध्ये भरपूर गवत वाढलेलं आहे. ते गवत सुद्धा काढले गेलेलं नाही आहे आणि या आगीमुळे इतर शेजारच्या कंपन्यांना काही दुर्घटना त्याची झळ पोचू शकते. हे असून सुद्धा या प्लॉटच्या मालकांनी त्याची काळजी घेतलेली नाही. आपल्याबरोबर येथील एक ग्रामस्थ मनोज आमरे म्हणून आहेत. ते आपल्याशी या घटनेबाबत सांगतात. काय सांगाल आपण या घटनेबाबत? नमस्कार, मी मनोज आमरे, आवाशी ग्रामपंचायत सदस्य. मगाशी एक जवळजवळ तासा 2च्या आसपास मी आमच्या घरातून बाहेर येत होतो वाडीतून आणि मला ग्रामपंचायतीच्या आसपास मोठा आगीचा लोळ दिसला. म्हणून तो कुठे लागला या बघण्यासाठी आतमध्ये आलो तर बघितलं ते अल्ट्रफ केमिकल्स नावाने हा प्लॉट घेतला ज्या मालकाने त्याच्यामध्ये ही आग लागली होती. त्याच्या पलीकडचे जे 2 प्लॉट्स आहेत ते पण सुद्धा बंद आहेत. ते सिरीन डायस्टप या नावाने रजिस्टर आहेत. बरीच वर्ष झाली ही कंपनी बंद आहे आणि तिथं सुद्धा कुठल्याही प्रकारची सुरक्षा कुठल्याही ठेवलेली नाहीये. तर आणि आता हा जो कमी प्लॉट घेतलेला आहे ज्या अल्ट्रफ केमिकल्स नावाने, तिथं सुद्धा आम्ही आल्यावर बघतो तर सगळी पूर्ण आग लागलेली आहे. पण ह्यांच्याकडे कुठलीही आग विझवण्याची साधनं नाहीत आणि त्यांनी एक फायर एक्सटिंग्विशर छोटे बाटले फक्त दाखवण्यासाठी आम्हाला आणले होते आणि ते ऍक्च्युली कशासाठी वापरतात ते सुद्धा त्यांना माहिती नाही. आता जवळजवळ पाऊण तासांनी आपली MIDCची ही गाडी आली फायर स्टेशनची. ती गाडी आल्याच्या नंतर त्यांनी
आता पुढाकार घेऊन ही आग विझवलेली आहे. म्हणजे जवळजवळ पाऊण ते 1 तास झाली ही आग अशीच मोठमोठ्या ह्याच्याने गेलेली आहे आणि ह्याच्यामुळे आजूबाजूच्या जवळजवळ बऱ्याच 3 ते 4 प्लॉटमध्ये आग घुसलेली आहे आणि समोरून एसटी लाईनच्या टॉवर पण जातात, एसटी टॉवर पण जात आहेत. किती भयानक दृश्य आहे याचा विचार आपण सगळ्यांनी करायला पाहिजे. काय म्हणतात आपल्या म्हणण्यानुसार की हा प्लॉट एका अल्ट्रा केमिकल नावाने एका व्यक्तीने घेतलेला आहे आणि मात्र त्यामध्ये त्यांनी आपलं कोणत्याही प्रकारचा कारखाना सुरू न करता, कोणत्याही प्रकारचं उत्पादन सुरू न करता, रोजगार निर्मिती न करता हा प्लॉट केवळ दुसऱ्याला भाड्याने दिलेला आहे, दुसऱ्या एका कारखान्याला. याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? मी हेच म्हणतोय की MIDCचे जे अधिकारी आहेत त्यांनी या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे. कारण आपण ज्यावेळेला हे प्लॉट ह्या लोकांना विकतो तर खरंच हे इथं कारखाने चालवतात की हे याचा वेगळ्या मार्गाने वापर करतात या गोष्टीकडे त्यांनी खरंच गांभीर्याने बघितलं पाहिजे. आणि असे जर आता हा प्लॉट, ह्याच प्लॉटचं उदाहरण घ्या, ह्या प्लॉट केमिकल्स नावाने हा प्लॉट रजिस्टर आहे आणि ह्या प्लॉटमध्ये दुसऱ्या एका कंपनीचं सगळं मटेरियल आतमध्ये पडलेलं आहे. म्हणजे हा खरोखर आम्ही 2 वर्षापूर्वी सुद्धा ह्या ग्रामपंचायतनी आम्ही ह्याला समज दिली होती की तुम्ही जर प्लॉट MIDCतून घेत असाल तर आज आमच्याकडे रोजगाराचा प्रश्न खूप मोठा सिरियस इश्यू आहे. तर तुम्ही असे प्लॉट घ्या आणि इंडस्ट्री डेव्हलप करा, जेणेकरून आम्हाला सुद्धा, आमच्या गावातल्या माणसाला सुद्धा याच्यामध्ये रोजगार निर्मिती तयार होईल. पण असे जर सिंगल ओनर असे जर होऊन जर असे जर प्लॉट वेअरहाऊस किंवा याच्यासाठी बांधत असतील तर त्या डेव्हलपमेंटला काय अर्थच नाही ना. म्हणजे ज्या कारणासाठी MIDCने प्लॉट आमच्याकडून गावाल्यांकडून त्या पिरियडला एक्वायर केलेले आहेत त्याचा उपयोगच नाही अशा गोष्टी करून. या संपूर्ण घटनेबाबत किंवा असे जे काही प्लॉट बेकायदेशीर कामासाठी वापरले जातात, तर त्या संदर्भात तुम्ही MIDCच्या अधिकाऱ्यांबरोबर काही पत्रव्यवहार वगैरे काय केले? आम्ही तोंडी बऱ्याच वेळेला त्यांना कंप्लेंट केलेल्या आहेत आणि MIDCचे अधिकारी सुद्धा या रस्त्याने मला वाटतं का नवीन नाही, हा आता जवळजवळ मुंबई गोवा हायवेला लागूनच हा प्लॉट आहे. आता ह्या रोडनी जर ते फिरत असतील तर त्यांचं यांच्याकडे लक्ष जात नाही का? तर जाणून बुजून ते लोक या गोष्टीकडे दुर्लक्ष करतायत. आता आमचा थेट आरोप आहे त्यांच्यावर. तर हे अशा काही ग्रामस्थांच्या प्रतिक्रिया आहेत आणि खरोखरच MIDCच्या अधिकाऱ्यांचं या अशा गोष्टींकडे लक्ष नाही आहे का की ते जाणून बुजून दुर्लक्ष करतायत, असा प्रश्न पंचक्रोशीतल्या ग्रामस्थांकडून केला जात आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रमोद आमरेसह ज्ञानेश्वर रोकडे, माझे कोकण, लोटे, खेड. धाटाव MIDC हद्दीतील बंद असलेली केलकम कंपनी ही सध्या साधना कंपनी व्यवस्थापनाने घेण्याचे ठरवले असून सदर कंपनीतील भंगार हलवण्याच्या हालचाली सुरू आहेत. याची कुणकुण लागताच उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसेनेचे नेते आक्रमक झाले आहेत. जर कारखाना हलवला तर केलकम कंपनीतील कामगारांची देणी देणार कोण याकरिता साधना कंपनीचा डाव उधळवण्याकरिता सेना आक्रमक झाली आहे. जोपर्यंत केलकम कंपनीच्या कामगार, ठेकेदार, ग्रामपंचायत कर दिला जात नाही तोपर्यंत कारखान्यातील भंगार हलू देणार नाही असा इशारा ठाकरे गटाचे रोहा तालुका प्रमुख समीर शेडगे यांनी दिला आहे. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या शिकवणीनुसार 80% समाजकारण आणि 20% राजकारण या माध्यमातून मी साधना कंपनीच्या मॅनेजमेंटला सूचित करतो की आम्ही लोहा तालुक्याच्या वतीने जोपर्यंत तुम्ही कॅल्शियम कंपनीचे जे जुने कामगार आहेत त्या कामगारांचे देणं देत नाही किंवा ग्रामपंचायतचा टॅक्स देत नाही आणि जे ठेकेदार होते त्यांचे पेमेंट जोपर्यंत तुम्ही करत नाही तोपर्यंत एक सुद्धा वस्तू त्या ठिकाणाहून आम्ही हलवू देणार नाही. कारण हे इथले सर्व स्थानिक कामगार आणि त्या स्थानिक कामगारांच्या पाठीशी उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने आम्ही सर्व रोहा तालुक्याचे शिवसैनिक त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत. आणि या साधना कंपनीला जर तुम्हाला कॅल्शियम कंपनी घ्यायची असेल तर दिलेल्या कामगारांचे पेमेंट ताबडतोब द्यायला पाहिजे. ग्रामपंचायतची थकबाकी जी असेल बाकी ती द्यायला पाहिजे आणि त्यानंतरच तुम्ही तिथले जे काही भंगार असेल किंवा काय आणखी उचलायचे असेल तर उचला. तोपर्यंत आम्ही तालुक्याच्या वतीने असे सूचित करतो की एकही गाडी त्या ठिकाणी आम्ही आतमध्ये जाऊ देणार नाही आणि गेलेली गाडी पुन्हा बाहेर येऊ देणार नाही. हेच मी या ठिकाणी आज साधना कंपनीच्या मॅनेजमेंटला सांगू इच्छितो. कंपनीला आज साधना मॅनेजमेंटने विकत घेतलेली आहे. साधनाचा बघायला गेलं तर गेले 6 महिने कुठल्याही कामगाराचा पगार किंवा बोनस असेल कुठल्याही कामगाराचा त्यांनी कुठलाही देय अजूनपर्यंत दिलेला नाही आहे. आज कामगार तहसीलदारांच्या दारी जातात, प्रत्येक पक्षाच्या इथे जातात, पण आजपर्यंत तरी आत्तापर्यंत तरी कुठलाही पगार त्यांचा आज सगळ्या कामगारांचा झालेला नाही आहे. मध्यंतरी साधनामध्ये जो काय अपघात घडला त्याच्यामध्ये जे 4 कामगार मृत्युमुखी पडले त्यांना आज भावपूर्ण श्रद्धांजली. पण त्यांची पण कुठली जी काही मॅनेजमेंटने कमिटमेंट केली होती त्यांना मदत करण्याची ती कुठलीही मदत आजपर्यंत त्यांना पोहोचलेली नाही आहे. सगळ्या ह्याच्यामध्ये आपण बघितलं त्या सगळ्या गोष्टीमध्ये मध्यंतरी पण पेप्सी कंपनीमध्ये असंच सगळं हे झालं आणि पेप्सी कंपनीचा भंगार बाहेर काढला गेला आणि कामगारांच्या हाती काही लागलं नाही आहे. आम्हाला
त्यांनी कामगारांचं सगळं देय द्यावं आणि सगळं घ्यावं. आम्ही कुणाला अडवणूक करत नाही, पण ते जर असं करत असतील का असं दादागिरीच्या ह्याच्यावरती आणि तर आम्ही ते खपवून घेणार नाही. शिवसेना त्याच्यावरती आवाज उठवणार. उद्धव बाळासाहेब ठाकरे नक्कीच संघर्षाची भूमिका शिवसेनेची असलीच आहे, पहिल्यापासून आहे. ह्याच्यामध्ये आम्ही मगाशी आमच्या सरपंचांनी सांगितलं आम्ही 80% फक्त समाजकारण करतो, 20% राजकारण करतो. त्यामुळे नक्कीच संघर्षाची भूमिका तिथे गेट समोर आम्ही संपूर्ण आमचं जे तालुक्यातलं जे काही युनिट आहे तो नक्की कामगारांच्या लढ्यासाठी आम्ही एकजूट होणार आहोत. अलिबाग तालुक्यातील चौल आगराव रस्ता गेली अनेक वर्षापासून नादुरुस्त आहे. राज्यभरातील भाविकांची श्रद्धा असलेल्या श्री शीतला देवीचे मंदिर याच मार्गावरती आहे. त्यामुळे स्थानिक ग्रामस्थांसह पर्यटकांना देखील खड्डेमय रस्त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. लोकप्रतिनिधी रस्त्याच्या दुरुस्तीकडे लक्ष देत नसल्याने ग्रामस्थांनी आंदोलनाची तयारी केली आहे. अलिबाग तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांची अद्यापही दुरावस्था आहे. यातील काही रस्ते सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद तर काही ग्रामपंचायत अखत्यारीत येत आहेत. तालुक्यातील चौल आगराव या मार्गाची अवस्था सध्या दयनीय झालेली आहे. गेली अनेक वर्षे हा रस्ता नादुरुस्त आहे. रस्त्याच्या दुरुस्तीसाठी ग्रामस्थांकडून सातत्याने पाठपुरावा देखील करण्यात येत आहे. मात्र लोकप्रतिनिधींकडून रस्त्याकडे लक्ष दिले जात नाहीये. त्यामुळे दररोजचा प्रवास करताना या मार्गावरील नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. याच मार्गावरती संपूर्ण राज्यात प्रसिद्ध असलेली शीतला देवीचे मंदिर देखील आहे. दररोज या मंदिरामध्ये हजारो भाविक पर्यटक भेट देत असतात. त्यांनाही नादुरुस्तीमुळे त्रास सहन करावा लागत आहे. या परिसरातील ग्रामस्थांनी आता रस्त्याच्या दुरुस्तीसाठी मुख्यमंत्र्यांपर्यंत पाठपुरावा करण्याची तयारी देखील केली आहे. रस्त्याच्या नादुरुस्तीसाठी थेट मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवण्यात येणार आहे. प्रसंगी रस्त्यासाठी आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. कोकणातला शिमगोत्सव म्हणजे आनंदाला पर्वणीच असते. गावोगावी पालखीमधून निघणाऱ्या देवदेवतांचे स्वागत अपूर्व उत्साहात केले जाते. आज रत्नागिरी शहर पोलीस ठाणे येथे मिरजोळे येथील काळकोबा, कालिका आणि वाघजाई देवीच्या पालखीचे आगमन झाले. यावेळी पोलिसांनी पूजा आणि गाराणे घालून मानाने पोलीस ठाण्यासमोर पालखी नाचवण्यात सहभाग घेतला. गेल्या अनेक वर्षापासूनची परंपरा रत्नागिरी शहर पोलीस स्थानकाने पार पाडली. जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर अभ्युदय नगर बहुउद्देशीय सभागृह येथील तायक्वांदो प्रशिक्षण केंद्रात खेळाचे प्रशिक्षण घेणाऱ्या मुलांनी प्रशिक्षक संकेता सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली आगळ्या वेगळ्या पद्धतीने महिला दिन साजरा केलाय. प्रशिक्षण केंद्रातील प्रत्येक मुलाने आपल्या महिला पालकाचे पाद्यपूजन करून आशीर्वाद घेतले आणि मोठे झाल्यावरती त्यांना कायम सुखी ठेवण्याचं वचन दिलंय. यावेळी सर्व पालकांना गुलाब पुष्प देऊन त्यांचं औक्षण करण्यात आलं. यावेळी पालक आणि मुलांना खाऊ देण्यात आला. मुलांच्या मनात आई, आजी, काकू, मावशी, आत्ते, ताई अशा वेगवेगळ्या नात्याने बांधलेल्या गेलेल्या तिच्याबद्दल सदैव कृतज्ञता राहावी यासाठी बालमनावरती संस्कार करणारे असे छोटे छोटे क्षण अत्यंत महत्त्वाचे असल्याचं मत यावेळी सर्व पालकांनी व्यक्त केलंय. गॅलेक्सी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल पेणतर्फे जागतिक महिला दिनानिमित्त मोफत महिला आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला होता. एकूण 155 महिला रुग्णांची तपासणी करण्यात आली. या शिबिराचे उद्घाटन डॉक्टर नीता कदम, शर्मिला वैकुंठ पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या शिबिरात स्त्रियांच्या अनेक आजारांवरती मोफत तपासणी व आवश्यकतेनुसार औषधोपचार करण्यात आले. स्त्रीरोग व प्रसूती तज्ज्ञ डॉक्टर तन्वी रोहन पंदारे, डॉक्टर सुजाता सावंत यांनी रुग्णांची तपासणी केली. सदर शिबिर यशस्वी करण्यासाठी डॉक्टर शुभम म्हात्रे, सुनील कांबळे, डॉक्टर रिया व गॅलेक्सी हॉस्पिटलच्या स्टाफने मेहनत घेतली. एका महिलेचं आरोग्य जर खराब असेल तर कुटुंबामध्ये शांतीपासून कोणत्याच गोष्टी नाहीत मिळत. पण जर एक महिला आरोग्याने सदृढ असेल तर ती पूर्ण कुटुंबाची पण काळजी घेते, पूर्ण कुटुंबाला पण सदृढ बनवते. यासाठी महिला सदृढ असणे आरोग्यदृष्ट्या हे खूप महत्त्वाचं आहे. यामध्ये महिलांसाठी आपण मोफत तपासण्या, रक्त तपासण्या, जे की वारंवार तुमच्यामध्ये हिमोग्लोबिन कमी असतं महिलांमध्ये, खूप वेळा तुम्हाला हार्मोनल प्रॉब्लेम्समुळे थायरॉईड वगैरे सारखे आजार होतात. अशा सर्व ज्या रक्त तपासण्या गरजेच्या आहेत या सर्व आपण मोफत ठेवलेल्या आहेत. त्याशिवाय मोफत औषध उपचार आहे. त्याशिवाय तुम्हाला पूर्ण बॉडी मॉनिटर करता येईल यासाठी आपण BMI ची पण आपली सोय ठेवलेली आहे. त्याशिवाय आमच्याकडे जनरल डॉक्टर, डायबेटॉलॉजिस्ट पण आहेत, MD मेडिसिन आहेत. जर इन केस तुम्हाला त्याबद्दलही काही प्रॉब्लेम असतील, जनरल चेकअपसुद्धा लागलं असेल तरी आम्ही ते आयोजित केलेलं आहे. तर या सर्व शिबिराचा तुम्ही सर्वांनी फायदा घ्यावा हीच विनंती.
ती आहे म्हणून सारे विश्व आहे, ती आहे म्हणून सुंदर असे घर आहे, ती आहे म्हणून सुंदर नाती आहेत आणि ती आहे म्हणूनच त्या नात्यांमध्ये प्रेम आहे. इथं येऊन मला खूपच आनंद झालेला आहे की इतकं सुंदर आणि स्वच्छ हॉस्पिटल मला आज पाहायला मिळाले पेणमध्ये. त्यामुळे मी गॅलेक्सी टीमची मनापासून आभारी आहे की त्यांनी हे हॉस्पिटल या पेणमध्ये निर्माण केलेलं आहे. कारण का आम्हाला सुद्धा हॉस्पिटलला जायच्या आधी खूप वेळा आम्ही विचार करत असतो की कुठे जाऊ, पटकन कुठे जायचं. पण आज मी शुअर सांगते की मी आणि माझी फॅमिली इथे येत जाऊ आणि आम्ही निष्काळजी झालेले आहेत की एवढं स्वच्छ सुंदर हॉस्पिटल आहे. त्याबद्दल मी गॅलेक्सी टीमचे आणि आज जर त्यांनी हे शिबिर महिलांसाठी केलेलं आहे त्याबद्दलही मी मनापासून त्यांचे सर्वांचे आभार मानते. स्त्री जर स्वस्थ असेल, तिची शारीरिक आणि मानसिक अवस्था स्वस्थ असेल तर घर चांगलं राहतं. हे म्हणत असताना नक्की मला शारीरिक आजार काय झाला आहे आणि मला जरी वाटतं आहे की मला रक्त कमी डॉक्टरांनी सांगितलं किंवा थकवा येतोय, चिडचिड होते, यासारख्या बारीक बारीक गोष्टी आहे, हे कोणत्या तरी रोगाचं कारण आहे हे जरी मला माहिती असलं तरी यासाठी येणारा जो खर्च आहे तो माझ्या कुटुंबाला परवडू शकतो का, तर नाही. आपण सर्व घरातलं भागवल्यानंतर विचार करतो की माझ्यासाठी यातले किती पैसे खर्च करावे आणि मी हे न करता जर माझ्या मुलीला ड्रेस घेतला, माझ्या मुलाला पेट्रोलला पैसे दिले, तर आई म्हणून मी जास्त सरसपणे ती जबाबदारी निभवते. कारण पैसा वाचवण्याचा मी प्रयत्न करते. हा पैसा वापरावाच लागू नये यासाठी गॅलेक्सी हॉस्पिटलने जी खूप मोठी यंत्रणा काम करते आहे, त्यांनी हा पैशाच्या पलीकडे एक सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी फ्री ऑफ कॅम्प तुमचा जो घेतला आहे त्याबद्दल मी पूर्ण टीमची मनापासून आभारी आहे. महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी शेतकरी कामगार पक्षाच्या राज्य महिला आघाडी प्रमुख ॲडव्होकेट मानसी म्हात्रे यांनी पुढाकार घेतला आहे. मनस्वी चॅरिटेबल ट्रस्ट मार्फत महिलांना कायदे, शैक्षणिक, रोजगार, प्रशासकीय कामकाज व इतर अधिकारांबाबत विनामूल्य मार्गदर्शन व सेवा दिली जाणार आहे. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत शनिवारी 8 मार्च रोजी अलिबागमध्ये कामतआळी येथे या ट्रस्टचा शुभारंभ करण्यात आला. मनस्विनी चॅरिटेबल ट्रस्टच्या सेवा फलकाचे उद्घाटन जिल्हा परिषद माजी अध्यक्ष सुप्रिया पाटील, जिल्हा ग्रंथालयाच्या कार्याध्यक्षा शैला पाटील यांच्या हस्ते नारळ वाढवून करण्यात आले. तसेच मोफत सल्ला केंद्राचे उद्घाटन शेकाप जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. मल्टीटास्किंग नुसतं तेवढं सोपं नाहीये. जेवढ्या संधी या सगळ्या क्षेत्रांमध्ये आहेत तेवढ्या हे पण आहे, म्हणजे कठीणाई पण येते. ते वाढताना, मोठं होताना पाय खेचणारे खूप जण असतात. कॉम्पिटिशन मार्केटमध्ये खूप आहे, पण हे सोपं नाही आहे करताना. पण मानसी तुम्ही हे करता आणि आज ज्या NGOचं उद्घाटन केलं आहे, मला या क्षेत्रात थोडी माहिती आहे, आवड आहे. मी मिझोरामपासून पाँडिचेरीपर्यंत अनेक वेगळ्या उपक्रमात काम केलेलं आहे आणि मला म्हणजे मी बऱ्याच UNDP आणि याच्या कॉन्फरन्सेसना गेली आहे. तर सगळ्यात कमी निधी आणि सगळ्यात कमी NGO हे लीगल सेलसाठी आहे. त्याच्यामुळे सर्वप्रथम तुमचं खूप मोठं कौतुक की तुम्ही हे करताय. त्यातनं त्यांना तसा फायदा काहीच होणार नाही आहे. होणार आहे ते मानसिक समाधान, कोणाला तरी मदत करण्याचं. पण तुम्हाला सांगते आणि ही काळाची गरज आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत पोलीस मित्र शिल्प आणि ATV वाहनांचा लोकार्पण सोहळा आज अलिबाग समुद्रकिनारी पार पडला. यावेळी जिल्हाधिकारी किशन जावळे, पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, महिला व बालकल्याण अधिकारी निर्मला कुचिक, माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, माजी नगरसेवक ॲडव्होकेट प्रवीण ठाकूर आदी मान्यवर उपस्थित होते. 2 वर्षापूर्वी हे शिल्प बनावं म्हणून त्यांनी स्वतःच ही संकल्पना मांडली होती. त्यांनी स्वतःच जे आर्ट्स कॉलेजच्या तिथल्या प्राध्यापकांना कॉन्ट्रॅक्ट केला होता आणि त्यांना सांगितलं होतं की अशा पद्धतीचं शिल्प आम्हाला पाहिजे आहे म्हणून. ते शिल्प बनून तयार होतं, परंतु काही कारणास्तव हे शिल्प बसू शकलं नव्हतं आणि त्याला जागा कुठं असावी. सुरुवातीला असं आमचा मनोदय होता की पोलीस अधीक्षक कार्यालयाजवळ वगैरे, तर त्या ठिकाणी जागा कमी आहे. आणि मग ते शिल्प बघितल्यानंतर आम्हाला असं वाटलं की शिल्प अशा ठिकाणी असावं की जिथं मोठ्या प्रमाणावरती पब्लिक येतो, माता भगिनी येतात आणि त्यांना म्हणजे ह्या ठिकाणी जे आपण बघतोय की म्हणजे पोलिसांचं प्रतीक आहे आणि म्हणजे त्यामध्ये महिला पोलीस पण दिसते आहे. तर हे प्रतीक जे आहे ते येणाऱ्या पर्यटकांसाठी, विशेषतः महिलांसाठी एक आश्वासित करणार आहे
की आपण जिथं आहात हे अलिबाग नगरी आपल्यासाठी सेफ आहे. आणि या निमित्तानं मला असं वाटतं की मी ताईंचं मनपूर्वक या ठिकाणी मी धन्यवाद मानतो आणि त्यांच्या संकल्पनेतून हे सुंदर शिल्प हे अलिबागकरांसाठी मिळालेलं आहे. ताई मनपूर्वक मी आपल्याला धन्यवाद देतो. त्याचबरोबर आपल्याला RCF कंपनीकडनं एक या ठिकाणी ATV बाईक मिळाली. आता आपण बघितलं ती गाडी आहे, आम्ही म्हणजे ताईंनी एक फेरफटका पण मारला आणि कशा पद्धतीने गाडी चालती आहे त्यांच्या शुभ हस्ते आपण ही गाडी जी आहे आपण लोकार्पण केलेली आहे. आपल्याला कल्पना आहे की बीचवरती पेट्रोलिंग जे आहे ते किती महत्त्वाचं आहे. जे मुली महिला येत असतात आणि छेडछाडीचे प्रकार होऊ नये, पोलीस प्रेझेन्स कायम राहावा या दृष्टीने ही बाईक फार महत्त्वाची आहे. आणि 2.5-3 वर्षापूर्वी जिल्ह्याची पालकमंत्री असताना एक उपक्रम आम्ही हाती घेतला आणि मला आठवतंय 4 वर्षापूर्वी ज्या वेळेला रायगड जिल्ह्यातील आपल्या पोलीस दलाला पहिल्यांदा प्रथम क्रमांक मिळाला, त्यावेळेला आम्ही हा मानस ठेवला होता की आपल्या रायगड जिल्ह्याच्या पोलीस दलाचा आपण एक शिल्प त्यानिमित्ताने उभारू. त्यांनी केलेली जी कामगिरी आहे ती जिल्ह्याच्या वतीने सुद्धा त्यांचे ऋण आपण त्या निमित्ताने व्यक्त केले पाहिजे. कारण प्रशासन, पोलीस विभाग असेल, महसूल विभाग असेल, इतर सर्व विभाग ते साधारणपणे वर्षाचे 12 महिने कार्यरत असतात. एखादी कुठली घटना घडली की आपण त्यांच्या कमतरता ह्या काढत असतो, पण ज्या वेळेला ते आपल्या जिल्ह्याचं नाव लौकिक करतात आणि प्रशासन म्हणून किंवा पोलीस विभाग म्हणून ज्या वेळेला उत्कृष्ट सेवा त्या निमित्ताने रात्रंदिवस आपल्याला देत असतात, याची कुठे ना कुठेतरी ऋण व्यक्त करण्याची सुद्धा जबाबदारी त्या निमित्ताने आमची असते. आणि म्हणूनच हे शिल्प JJ स्कूल ऑफ आर्ट्सच्या वतीने आपण डिझाईन करून घेतलं. महिला दिनाचे औचित्य साधून रायगड जिल्ह्यात केंद्र व राज्य पुरस्कृत विविध घरकुल योजनेअंतर्गत 20,489 घरकुलांचे भूमिपूजन ठिकठिकाणी महिलांच्या हस्ते करण्यात आले. या अनुषंगाने अलिबाग पंचायत समितीमार्फत वडगाव आदिवासीवाडी येथे पंतप्रधान जनजाती आदिवासी न्यास अभियान मार्फत PM जनमन योजनेअंतर्गत 19 घरकुलांचे भूमिपूजन कार्यक्रम जिल्हाधिकारी किशन जावळे व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर भरत बास्टेवाड यांच्या उपस्थितीत पार पडला. घरकुलांची कामे वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना किशन जावळे व डॉक्टर भरत बास्टेवाड यांनी संबंधित यंत्रणेला दिल्या. लांजा एसटी आगारातून नवीन एसटी बसचा लोकार्पण सोहळा संपन्न झालाय. बसेस कमी असल्याने प्रवासी वर्गाला मोठा त्रास सहन करावा लागत होता. यावेळी या गैरसोयीबाबत किरण सामंत यांनी दखल घेतली. राजापूर लांजा विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण सामंत यांच्या उपस्थितीत लोकार्पण सोहळा साजरा झाला. यावेळी मनोहर बाईत, विलास चाळके, तालुका प्रमुख गुरुप्रसाद देसाई, सचिन डोंगरकर आदी मान्यवरांच्या सहित एसटी कर्मचारी अधिकारी उपस्थित होते. नवीन लोकार्पण केलेल्या एसटी बसमधून आमदार किरण सामंत यांनी प्रवास केला. एसटी बसने प्रवास करताना आमदार किरण सामंत यांनी प्रवासी वर्गाला उत्तम सेवा देण्याच्या सूचना अधिकारी वर्गाला दिल्यात. माननीय परिवहन मंत्री प्रताप सरनाईक साहेबांनी प्रत्येक डिपोकरता 10 गाड्या ज्या दिलेल्या आहेत त्यातल्या पहिल्या 3 गाड्या लांजा आणि 4 गाड्या राजापूर डिपोकरता आलेल्या आहेत. त्याचप्रमाणे 5 गाड्या ह्या रत्नागिरी आगाराला दिल्या आहेत. उर्वरित ज्या 10 गाड्यांपैकी ज्या उर्वरित गाड्या आहेत त्या येत्या काही दिवसांमध्ये या आगारांना पोहोचल्या. 8 मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून लांजा येथील विभागीय कार्यालयात महिला दिन साजरा करण्यात आला. लांजा तालुक्यात डॉक्टर, व्यावसायिक तसेच कला क्रीडा क्षेत्रात कार्यरत महिलांचे सन्मान विभागीय अधिकारी यशवंत केडगे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी फूल आणि भेटवस्तू देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी आरोग्य अधिकारी डॉक्टर भाग्यश्री हेडऊ, व्यावसायिक प्रभा जाधव, वैदही वणजू, दीपा सावंत, पोलीस कर्मचारी गुरव, वाहन प्रशिक्षक छाया गांगण यांचा सन्मान करण्यात आला. आज इथे DYSP ऑफिसमध्ये आमचा सत्कार करण्यात आला. सरांनी वेगवेगळ्या क्षेत्रामधून वेगवेगळ्या महिलांना बोलवलेलं आहे ज्यांनी उत्कृष्ट काम केलेलं आहे. त्यांचा आज खूप आनंदाने, खूप मनाने आणि खूप रिस्पेक्टनी सगळ्यांचा सन्मान केलेला आहे. त्याच्यासाठी मी खूप खूप आभारी. केंद्र शासनाच्या आदर्श महिला स्नेही व बालस्नेही ग्रामपंचायतीची राज्यस्तरीय कार्यशाळा पुणे येथे दिनांक 5 व 6 मार्च 2025 रोजी संपन्न झाली. यामध्ये रायगड जिल्ह्यातून श्रीवर्धन तालुका कोलमांडले ग्रामपंचायतीची निवड करण्यात आली आहे. यावेळी राज्यस्तरीय कार्यशाळांमध्ये ग्रामपंचायत सरपंच नितीन जोशी व ग्रामसेवक देवरे सहभागी झाले होते. महाराष्ट्र शासनाद्वारे आदर्श महिला बालिका स्नेही ग्रामपंचायत निवड केंद्र शासनाच्या शाश्वत विकासाची उद्दिष्टे पूर्ण होण्याकामी असून
कार्यक्रमांतर्गत 9 संकल्पनांवर आधारित गाव विकास अभियानाचे आयोजन करण्यात येते। दिनांक 8 मार्च 2025 रोजी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ग्रामपंचायतने कोलमांडले मराठी शाळेच्या आवारात महिला प्रशिक्षण व महिला सन्मान कार्यक्रम आयोजित केला होता। यावेळी गावातील महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते। श्रीवर्धन तालुक्यातील कोलमांडले ग्रामपंचायत महिला स्नेही व बाल स्नेही ग्रामपंचायत संकल्पनेमध्ये केंद्र शासनाच्या ग्रामपंचायत विकास निर्देशांक म्हणजेच PAI नुसार सर्वात जास्त मार्क मिळवून रायगड जिल्ह्यात प्रथम क्रमांकावर आली आहे। आदर्श महिला स्नेही व बाल स्नेही ग्रामपंचायत मध्ये राबवण्यात येणाऱ्या उपक्रमांचे नियोजन व मार्गदर्शन या सभेमध्ये करण्यात आले। या बातमीसह आता बातमीपत्रामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। कोकणात घडणाऱ्या घडामोडींची इत्थंभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण।